श्री स्वामी समर्थ। तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंघोळीचे महत्त्वाचे नियम। अंघोळ करण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी प्या। रक्तदाब नियंत्रित राहतो। गुप्तांगाच्या स्वच्छतेसाठी अति गरम पाणी वापरणे शक्यतो टाळा। अवयवांची संवेदनशीलता कमी होते। अंघोळीची सुरुवात नेहमी पायापासून डोक्याकडे करावी। प्रथम पायावर पाणी टाकावे आणि शेवटी डोक्यावर। रोज कडक पाण्याने अंघोळ केल्याने केस गळू लागतात, मेंदू व डोक्यावर ताण पडतो। जेवल्यावर अंघोळ करू नये। खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत नाही। जेवणानंतर किमान 1 तास थांबून नंतरच तुम्ही अंघोळ करावी। जेवणापूर्वी अंघोळ करणे हेच जास्त फायदेशीर ठरते। त्यामुळे आपले शरीर, त्वचा टवटवीत होते आणि भूक सुद्धा चांगली लागते। सूर्यास्तानंतर अंघोळ करू नये। सूर्यास्तानंतर आपले शरीर थंड होऊ लागते। झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने शरीरातील उष्णता शरीरातच अडकून राहते। यामुळे शरीराच्या तापमानात वाढ होऊन त्याचा परिणाम आपल्या झोपेवर होतो। अंघोळ नेहमी कोमट किंवा साधारण तापमान असणाऱ्या पाण्यानेच करा। रक्ताभिसरण सुधारते। चेहऱ्यावर आणि डोक्यावर कधीच अतिगरम किंवा थंड पाणी टाकू नका। नंतरचा उपाय आहे, सकाळी उठल्यावर तासभराच्या आत अंघोळ नक्की करा। आठवड्यातून किमान एकदा उटणे लावून अंघोळ करा। उटण्याऐवजी तांदळाचे किंवा बेसनाचे पीठ, हळद, दूध, पाणी एकत्र करून शरीराला तुम्ही मसाज करू शकता। यालाच तर अभंग्य स्नान म्हणतात। शक्य तेव्हा अंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला तेलाने मालिश करावे। पचनक्रिया सुधारते। अंघोळ करण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी प्यायल्याने आपले शरीर आतून गरम होते, ज्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि त्यातून रक्तप्रवाह सुरळीत वाहू लागतो। परिणामी रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते। त्वचा निरोगी राहते। अनेक जण दुखापतीतून बरे झाल्यावर थंड पाण्याने किंवा बर्फ घातलेल्या पाण्याने अंघोळ करतात। बर्फाने अंघोळ केल्याने शरीरातून लॅक्टिक ॲसिड बाहेर पडून रक्तवाहिन्या मोकळ्या होतात व सूज कमी होते। अंघोळीचे तुम्ही जर हे नियम पालन केल्यास आपल्याला नक्कीच उत्तम आरोग्य लाभेल, यात शंकाच नाही। तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अंघोळीचे महत्त्वाचे नियम जाणून घेतलेले आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा। चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।